रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के एक प्रतिनिधि मंडल ने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष LT सावंत, क्षेत्रीय अध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी के नेतृत्व में जिलाधिकारी ज्योति कदम से मुलाकात की और रिपब्लिकन लेबर ब्रिगेड के प्रतिनिधि मंडल के सामने एक बयान दिया। इस अवसर पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के क्षेत्रीय महासचिव विष्णु दादा भोसले, पुणे शहर के अध्यक्ष किशोर पांडांगले उपस्थित थे। सभी संबंधित प्रशासनिक अधिकारी जिन्होंने अपने कर्तव्य का पालन नहीं किया, बल का प्रयोग किया और जेजुरी तालुका पुरंदर जिला पुणे में भारतीय संविधान निर्माता विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा को हटा दिया, उनकी जांच होनी चाहिए, साथ ही उनके ऊपर सख्त कार्रवाई करनी चाहिए, ऐसी मांग की। जेजुरी चौकामध्ये असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा काही दिवसांपूर्वी हटवण्यात आलेला आहे आणि जेजुरी नगर परिषदेने किंवा प्रशासनाने कुठलीही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना पूर्वसूचना पूर्वकल्पना न देता सकाळी 7च्या सुमारास हा पुतळा हटवण्यात आला। इतकी घाई पुतळा हटवण्यासाठी का करण्यात आली असेल? आपल्यासोबत RPIचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि हे आज पुणे जिल्हा कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। नेमका प्रकार काय घडलेला आहे आणि नेमका निवेदनासाठी आपण काय मागणी करतात? आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड या संघटनेच्या वतीने लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार आणि रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आमदार आदरणीय ॲडव्होकेट LT सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी यांच्या उपस्थितीमध्ये निवासी जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी साहेब आदरणीय ज्योति कदम मॅडम यांना रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या शिष्टमंडळांची आज भेट घेतली आणि शुक्रवार दिनांक 14/6/2024 रोजी जेजुरी तालुका पुरंदर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आंबेडकरी जनतेशी कुठलाही संवाद न साधता किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही यांची संयुक्त बैठक न घेता या ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी तो पुतळा हटवण्यात आलेला आहे आणि म्हणून या पदाचा दुरुपयोग करणाऱ्या जातीवादी अधिकाऱ्यांवर त्यांची चौकशी करून ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, या मागणीकरता या ठिकाणी आज आम्ही निवासी जिल्हाधिकारी माननीय ज्योति कदम यांची भेट घेतलेली आहे आणि निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे या निवेदनाच्या प्रती आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, राज्याचे मुख्य सचिव, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त साहेब यांना निवेदन देऊन या सर्व मुजोर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जेजुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनानं असं सांगितलं जातं की प्रशासनानं तो हलवला का हलवला तर रस्ता त्यांना मोठा पाहिजे म्हणून। मग आमचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी वैष्णवाचा मेळावा आता 28 तारखेनंतर जाणार आहे, ते हजारो लाखो लोक त्या रस्त्याने जातात, रस्ता जरूर मोठा पाहिजे। परंतु जो महामानव आहे ज्याने देशाला घटना दिली, ज्याने देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, अशा महामानवाला भारतरत्नाच्या सारख्या बाबासाहेबाच्या पुतळ्यावर जर का तुम्ही त्यांच्या समाजाला न विचारता किंवा बौद्धांना पद्धतींना जर का माहिती न देता तो पुतळा जर उचलला असेल तर ती कारवाई ही समर्थीने असं मी म्हणणार नाही। कारण असं आहे की जे महामानव आहेत त्यांचा पुतळा जर का रस्ता रुंदीत येत असेल, त्याची काय अडचण असेल तर तो पुतळा हलवण्यासाठी
त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या वारसांना किंवा त्यांच्या पक्षाच्या माणसांना कळवलं जातं आणि त्यांची संमती घेतल्यानंतर ती कारवाई केली जाते. आज या ठिकाणी तशी कारवाई झाली नाही. आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, आता त्याचप्रमाणे विष्णुदादांनी पण सांगितलं, तर ही गोष्ट आम्हाला ते सहन होत नाही. आम्हाला असं पाहिजे की कायदा मोडणार नाही. श्रमिक ब्रिगेड किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हे कायदा मोडणार नाहीत, कायदा पाळणारे लोक आहेत. म्हणून आज आमचं म्हणणं आहे की आमच्या तुम्ही भावना दुखवू नका. तुम्ही केलेलं काम हे चुकीचं आहे. त्या चुकीच्या कामाचं प्रायश्चित जर झालं तर अधिकाऱ्याला शेवटी तोंड द्यावं लागेल. दुसरा तिथे कुणी मदतीला येणार नाही. म्हणून माझं म्हणणं असं आहे की आमच्या या संघटनेच्या वतीनं की पुतळ्याच्या बाबतीमध्ये अशी जी अक्षम्य चूक केलेली आहे ती चूक सुधारून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाच्या, बौद्धांच्या, दलितांच्या भावना दुखावल्या जाण्यात ह्याची दक्षता घेऊन त्याची पुढील कारवाई करायला पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड या संघटनेच्या वतीने आज निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. या निवेदनामध्ये आम्ही पुरंदर तालुक्यातील जेजुरी या गावी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा होता तो पुतळा कार्यालयीन वेळेच्या नंतर म्हणजे सकाळी पाठे हलवण्यात आलेला आहे. आणि हा पुतळा हलवताना इथे पुरंदर तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेला प्रशासनाने विश्वासात न घेता, कोणतीही त्यांना कल्पना न देता अचानकपणे पुतळा हटवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि निश्चितच याच्यात संबंध म्हणजे जे प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पुतळा हटवण्यासाठी गेले होते त्यांनी त्यांच्या कायद्यात म्हणजे त्यांच्या कामकाजात कसूर केलेला आहे. आणि अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी आम्ही आज या ठिकाणी मागणी केलेली आहे. तर ज्योती कदम यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पुतळ्यासाठी जागा आम्ही निश्चित केलेली आहे आणि थोड्याच दिवसात पुतळा त्या ठिकाणी त्याचं पुनर्वसन केलं जाणार आहे. आणि त्यासाठी आवश्यक असणारे फंड्स देखील ट्रान्सफर झालेले आहेत. अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे. परंतु आमची मागणी आहे की प्रशासनाकडून जी ही मोठी चूक झालेली आहे की आंबेडकरी जनतेला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. त्या ठिकाणी कसलेही जातीय सलोखा बिघडू नये, जातीय तणाव निर्माण होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे होती, ती घेतलेली नाही. त्यामुळं आम्ही संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना केलेली आहे.